1.5 HP टेक्समो गोल्ड बॉक्स आटा चक्की प्लॅटिनियम मॉडेल आहे. ISI मोटर. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता याचा लुक अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे. अधिक याचा हा जो डोअर क्रोमवाला हँडल आहे आणि मजबूत हेवी ड्युटी आहे. आतमधल्या बाजूला पण इंटेरियर पाहू शकता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रँड कास्टिंगचं ग्राइंडिंग चेंबर दिलेला आहे आणि ISI आहे. याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही आतमध्ये 6 पार्ट बीटर आहे. याच्यामध्ये मसाले दळण्यासाठी ही आपण जागा दिलेली आहे. त्याच्यानंतर 1 नंबर व 2 नंबर ही वेगळी हेवी जाळी दिलेली आहे ज्याचा वापर 99% होतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बॉडीला पूर्णपणे आतमधल्या बाजूला इकडे पाहू शकता स्टील दिलेलं आहे. याचा फायदा महत्त्वाचा असा आहे बॉडीचं लाईफ वाढतं. अधिक याच्यावर किटाणू कोणताही वर येत नाही. इकडे किटाणू आला नाही वरती तर ह्या ग्राइंडिंग चेंबरपर्यंत पोहोचत नाही. ग्राइंडिंग चेंबरमधून जे पीठ निघतं ते 100% निर्जंतुक राहतं. त्यानंतर याच्यामध्ये हे जे डब्यामध्ये मसाल्याचं होपर दिलं आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इथे मसाल्याचं होपर असं लावायचं असतं मसाले दळण्यासाठी आहे. त्यानंतर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्या दिलेल्या आहेत 1 ते 6 नंबरच्या. त्याच्यानंतर हे जे कॉटन दिलेलं आहे डब्याच्या रिंगला आणि वरती ड्रमला लावायला. त्याच्यानंतर हा ब्रश क्लिनिंगसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर ही रिंग आहे तुम्हाला मी सांगितलं ते फडकं आणि ही रिंग अटॅचमेंट करून इथे ड्रमला लावली जाते. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहा 99% कंपनी बऱ्याचशा चक्की बनवती परंतु ही जी जाळी प्लास्टिकची वापरते आपण SAची वापरलेली आहे. आता याचा फायदा काय होतो SA जाळी असल्यामुळं उंदीर वगैरे कुरताडत नाही आणि आतमध्ये येऊन उंदीर कुरताडून कुठल्याही प्रकारची वायरिंग वगैरे काही होत नाही आहे खराब होत नाही आहे. त्याच्यानंतर वरच्या बाजूला तुम्ही पाहू शकता हा जो होपर आहे 4 किलोचा होपर आहे. याच्यामध्ये 4 किलोपर्यंत धान्य बसू शकतं आणि मार्केटपेक्षा वेगळं काय आपल्या प्रत्येक चक्कीमध्ये बिजागिरी डबल सपोर्ट आणि हेवी वापरतो. याच्यामध्ये तुम्ही इकडे पाहू शकता ही जी बिजागिरी आहे डबल सपोर्ट वापरलेली आहे. त्याच्यानंतर ही पुढची सुद्धा बिजागिरी पुढच्या दरवाजेची हा दरवाजा आहे पुढचा याची बिजागिरी सुद्धा डबल सपोर्ट वापरलेली आहे. त्यानंतर इकडे एक बटन दिलेलं आहे हे ऑन ऑफ बटन आहे. मसाले दळताना बटन ऑन करायचे धान्य दळताना खाली ऑफ करायचे. तुम्ही इथे पाहू शकता ऑन आणि ऑफ. ओके. त्यानंतर इकडे गहू बाजरी मोड असं बटन आहे. ज्यावेळेस आपण गहू किंवा गव्हापेक्षा मोठं धान्य दळतो त्यावेळेस गहू मोडला ठेवायचं. बाजरी किंवा बाजरीपेक्षा लहान धान्य असेल किंवा गव्हापेक्षा लहान धान्य बाजरी ज्वारी तांदूळ हुलगे हे बाजरी मोडला ठेवायचे. आणि मार्केटमध्ये बहुतेक करून हा जो चेंबर येतो तो गोल येतो तो पण दाखवतो मला. याची थिकनेस पहा एकदम हेवी. याचा फायदा काय होतो की याच्यामधनं जे पीठ आपण तयार होतो ते जास्त प्रमाणापेक्षा जास्त गरम होत नाही. त्याच्यामुळे प्रोटीन्स विटॅमिन्स कमी होत नाहीये. पीठ गरम झालं पाहिजे परंतु एक विशिष्ट टेम्परेचरपर्यंत गरम झालं पाहिजे कारण त्याच्यातला बॅक्टेरिया गेला पाहिजे. प्रमाणापेक्षा जास्त जर गरम झालं तर त्याच्यातला प्रोटीन्स विटॅमिन्स कमी होतात. म्हणून हा जो आहे ISI चेंबर दिला हे एकदम हेवी ड्युटी मॉडेल आहे. त्याच्यानंतर डोरसाठी इकडे हे जे मॅग्नेटसाठी इकडं पट्टी दिलेली आहे आणि मॅग्नेट सुद्धा हेवी क्वालिटीची दिलेली आहे. ओके. तर तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीचं लुक आहे. आणि इकडे चाइल्ड लॉक दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण दरवाजा बंद करतो त्यावेळेस चक्की चालू होते. दरवाजा उघडला की ऑटोमॅटिक बंद होते. त्याचा फायदा असा आहे की ज्यावेळेस आपण दळण दळताना मध्ये लाईट वगैरे गेली कधी कधी काय होतं किंवा लहान बाळ वगैरे आलं दरवाजा उघडला तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. चक्की चालूमध्ये हात वगैरे घातल्यानंतर तर दरवाजा उघडला की ऑटोमॅटिक मशीन बंद होते. कधी कधी काय होतं आपण दळण दळतोय मध्येच लाईट गेल्यानंतर आपण लाईट गेल्याच्या नंतर बटन बंद करायचं विसरलोय आणि लाईट नसताना आपण डब्यातलं पीठ काढायला गेलो किंवा आतमध्ये साफसफाई करायला गेलो तर लाईट अचानक आली तर मशीन ऑटोमॅटिक सुरू होऊ शकते. म्हणून दरवाजा उघडा ठेवल्याच्या नंतर मशीन ऑटोमॅटिक बंद होते. त्याच्यामुळं कुठलाही ॲक्सिडेंटचा पण धोका नाही आहे. तर याच्यावर इकडं मॅन्युअल माहिती पण दिलेली वापराविषयीची कशा पद्धतीने वापरायची आहे काय ती. ओके. धन्यवाद मित्रांनो.